महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत अनेकांनी शिवसेनेची वाट धरल्याचं दिसतंय आणि यावर एकनाथ शिंदेंवर कठोर टीका करणारे माजी महापौर दत्ता दळवी, संजना घाडेंचा समावेश आहे। त्यामुळे आधी टीका करा आणि नंतर शिवसेनेमध्ये प्रवेश मिळवा अशी ऑफर सुरू आहे का असा प्रश्न कुठेतरी उपस्थित होतोय। पाहूयात। दिघे साहेब असते ना, तुम्ही सांगतो या एकनाथ शिंदेला चापकानी फोडून काढलं। शिंदे साहेब मोठ्या मनाचे आहेत। शिंदे साहेब माझे पूर्वीपासूनचे मित्र आहेत। ज्या दत्ता दळवींना एकनाथ शिंदेंबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अटक झाली होती, त्याच दत्ता दळवींनी आता एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। माजी महापौर असलेल्या दत्ता दळवींनी शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंना साथ दिली होती, मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांनी जय महाराष्ट्र केलाय। जर दिघे साहेब असते ना, तुम्ही सांगतो या एकनाथ शिंदेला चापकानी फोडून काढलं असतं, चापकाने फोडलं असतं। कारण आम्ही सगळं बघितलेलं आहे। एकनाथ शिंदे काय होता, एकनाथ शिंदे होता कुठे, काय करत होता, हे आम्ही स्वतः बघितलेलं आहे। समजलं का? स्वतः आम्ही बघितलेलं आहे। परंतु बाळासाहेबांच्या जवळ आला, बाळासाहेबांना आशीर्वाद दिले, उद्धवजींचे जवळ आले, त्यांना उद्धवजींनी जवळ घेतले आणि एवढी मोठी गद्दारी केली, स्वतः गद्दारी केली, पक्षाशी गद्दारी केली, नाव बाळासाहेबांचं वापरायचं। आता मध्ये तर गुजरातमध्ये हिंद हृदय सम्राट, हृदय सम्राटाचा अर्थ तरी माहित नाही का? शिंदे साहेब मोठ्या मनाचे आहेत आणि जो काही अपशब्द वापरला तो काही जाणून बुजून वापरला नव्हता, अनावधानाने आलेला तो शब्द होता। परंतु शिंदे साहेब माझे पूर्वीपासूनचे मित्र आहेत। तो अपघात झाल्यानंतर तिकडे धावत गेले, लोकांना धीर दिला, आधार दिला। ह्या सगळ्या गोष्टी बघूनच मी आलेलो आहे आणि माझ्या मनामध्ये आता त्यांच्याबद्दल कुठलीही भावना नाही, समजलं का? त्यामुळे तसं काही कोणी गैरसमज करून घेऊ नये। आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दत्ता दळवी शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय। कारण शिवसेनेचे धाडसी आक्रमक नेते अशी ओळख असलेल्या दत्ता दळवींचं ईशान्य मुंबईमध्ये मोठं प्राबल्य आहे। शिवसैनिक ते महापौर असा राजकीय प्रवास। 2005 ते 2007 या कालावधीमध्ये मुंबईचे महापौर होते। शिवसेनेमध्ये विभाग प्रमुख आणि उपनेते पद भूषवलं। शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंसोबत नोव्हेंबर 23 मध्ये दत्ता दळवींकडून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत आक्षेपार्ह विधान। नोव्हेंबर 2023 मध्ये एकनाथ शिंदेंबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दत्ता दळवींना अटक। उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत। दत्ता दळवी महापौर होते, त्यांना या मुंबई महापालिकेचा अनुभव आहे। स्थायी समितीचे सभापती 3 वेळा होते आणि म्हणून मुंबई महापालिकेत देखील शिवसेनेमध्ये उभाटाचे जवळपास 45 ते 50 लोक नगरसेवक, म्हणजे जे आता सिटिंग आहे 17 ते 22 या कालावधीमध्ये काम केलेले नगरसेवक शिवसेनेमध्ये आले। शिवसेना फुटल्यानंतर सुरुवातीला 40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत होते। सुरुवातीला शीतल म्हात्रे, मनीषा कायंदेंसह अनेक नेते शिंदेंवर तुटून पडायचे। पुढे त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश देत पावन करून घेण्यात आलं। संतोष बांगर, बंडखोरांच्या बायका त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही। शीतल म्हात्रे, शिंदे गटाला रस्त्यावर उतरून फटके देण्याची भाषा। नीलम गोऱ्हे, ठाकरेंच्या शिवसेनेत असताना एकनाथ शिंदेंवर निशाणा। मनीषा कायंदे, ठाकरेंच्या शिवसेनेत असताना एकनाथ शिंदेंवर तुटून पडायच्या। संजना घाडी, शिंदेंच्या पोस्टरला चप्पल मारण्याचा व्हिडिओ व्हायरल। राजकारणात कुणी कुणाचा मित्र आणि कुणी कुणाचा शत्रू नसतो हे दत्ता दळवींच्या शिवसेना प्रवेशावरून स्पष्ट झालंय। आधी एकनाथ शिंदेंवर टीका करा, नंतर शिवसेनेमध्ये प्रवेश मिळवा अशी ऑफर सुरू आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई। आणि यानंतरची बातमी आहे महायुतीमधल्या पालकमंत्रीपदाच्या वादाची। महायुतीमधील पालकमंत्रीपदाचा वाद अजूनही कायम आहे। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद अजूनही कायम आहे। महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन ध्वजारोहण करणार आहेत, तर रायगडमध्ये मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। या संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आल्यानंतर वाद उफाळण्याची शक्यता आहे। पाहतो एक परस्पराविरुद्ध कसे स्टेटमेंट चाललेले आहेत आणि सरकार म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार म्हणून एकत्रित काम करताना दिसत नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही, केवळ सत्ता खुर्ची यासाठीच भांडणं आहेत।
आणि त्यासाठी ते भांडत आहे. नाही ते तिळा छोटासा 2 जिल्हे राहिल्या होईल लवकर. आमची प्रतिक्रिया काय नाही, जे काय तिला दिलेलं आहे ते दिलेलं आहे. ते आम्हालाही आमच्या तालुक्यामध्ये प्रत्येकाला आमदारांना मंत्र्यांना दिलेलं आहे आणि जिल्ह्याचं तिला दिलेलं आहे. ते आता आम्ही टी व्हीला पाहिलं तर ठीक आहे, झेंडावंदन दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळालं अशातला भाग नाही आहे. लक्षात आलं का? मागच्या वेळेला पण 26 जानेवारीला दिलं होतं, 15 ऑगस्टला, म्हणून कदाचित ते दिलं.